श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर आज आहे अमावस, मंगळवार दिवस. देवीचा दिवससुद्धा आलेला आहे आणि अमावससुद्धा छान दिवशी आलेली आहे. तर चला, तर मग आमचे अमावस्येच्या कामं चालू झालेले आहेत. काजलचे पप्पा केले, त्यांच्या मम्मी पप्पांचे म्हणजे पितृदेवतांचे आज आम्ही पूजा करतो ना, हार वगैरे चढवतो, पेढाचा नैवेद्य दाखवतो, ते सुद्धा झालेलं आहे. गायला घाससुद्धा घालून आलेले आहेत त्यांनी. आणि परत इकडं म्हटलं तर स्वयंपाकाची टिफिनची तयारी करत आहे. मी इकडं टिफिनची तयारी करत आहेत. काजलचे पप्पा मला मदत करू लागत आहेत, कारण तब्येत जरा आता थंडी सुटू लागली ना थोडी, तर जरा कंबर वगैरे खूपच त्रास देत आहे. त्यामुळे आज उशीरच व्हायला लागला उठायला. आणि काजल आज गेली नव्हती कॉलेजला. काजलचं जरा फॉर्म भरायचं होतं इकडं, म्हणजे सर्वांचे मतदानाचे जे फॉर्म येऊ लागलेत ना, सगळ्या ऑल इंडियामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे पुऱ्या भारतात आलेल्या आहेत. तर सर्वांकडे फॉर्म भरण्याची कामगिरी चालू आहे. तर म्हटलं काजल, आणि सगळं काही काजलच करते ना कामं, तर ती काजल त्याच्या मागे लागलेली आहे फॉर्म भरायच्या. तर मी इकडे टिफिन तयार करून देत आहे, कारण उशीर झाल्यामुळं मी काय साडी नेसले नव्हते. तर म्हटलं पहिले टिफिन करून द्यावं, ह्यांना कामाला दुकानला पाठवून द्यावं, मग नंतर ना आपले देवपूजा वगैरे सगळं आवरून घ्यावं, म्हणून माझं उशीर झालं. मग मी इकडे आले, साडी वगैरे नेसून तयार होऊन इकडे आलेले आहे. पहिले दरवाजेची पूजा करून घेतली, कारण आज अमावस्या म्हटल्यावर, अमावस म्हटल्यावर आपण घराची नजर काढावी लागते, कारण नजर कशी लागते काय लागते माहीत पडत नाही. तरीसुद्धा आपण त्या दिवशी उंबराठ्याला म्हणजे रोजच करतो, चौकटीला हळदीचं लेपन, मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन करावं, आणि एक लिंबू ववाळून लिंबू फोडून त्याच्यावर हळदी कुंकू घालून दिवा वगैरे लावल्यावर बघा किती छान दिसतोय की नाही आमचा दरवाजा. तर सर्वजणच करतात, पण कोणी करतं कोणी नाही करतं. तर मी माझी पद्धत सांगितलेली आहे. मी काय करते, माझं रोजचं रुटीन म्हणा, किंवा मी कोणत्या दिवशी काय करते हे मी म्हटलं शेअर केलेली आहे, कारण मी जे करते ते तुम्हाला दाखवलेले आहे. तर म्हटलं जरा बाहेरचं दरवाजाची तर पूजा वगैरे झालेली आहे. तर घरामध्ये येऊन मी म्हटलं होतं ना की काजल रोज पूजा करून कॉलेजला जाती. तिची एक मदत होती, सकाळी ती मंदिराला जाते ना, महादेवाच्या मंदिराला जाते, त्यामुळं ती ना सकाळीच पूजा वगैरे आवरून घेते. मग काही पाठ वगैरे करायचं असेल तर मी नंतरनं करून घेते. मग आज म्हटलं तिला आज अमावस्या आहे, राहू दे, असं आज सगळं उशीरच होणार आहे. तर चला, तर मग मी भांडे, पूजाचे दिवे वगैरे सगळे, पूजाचे जे छोटे छोटे भांडे होते ते सगळे घासून घेतले. आणि आज कळशाच्या खालचं तांदूळ चेंज करायचं होतं, बदलायचं होतं, तर ते सुद्धा बदलले. आणि जे आपले कवड्या राहतात की देवी लक्ष्मीचे कवड्या राहतात, त्याच्या खालचं सुद्धा तांदूळ चेंज केलेलं आहे सर्व काही. आणि आज पान कळसामध्ये आज पान ठेवलेले आहेत. पानं आणायला लावले होते, त्यांनी फुलं आणून दिले, आणि फुलं केळं आणून दिल्यावर मग ते मी पूजाला बसलेले आहे. सगळं व्यवस्थित आज पूजा मांडायची होती, लक्ष्मीची पूजा करायची होती, कळससुद्धा मांडायचा होता. तर म्हटलं चला सावकाश आपलं होईल तसं काम आपण करूया. तसं तर भांडे कपडे वगैरे सगळं झालेलं आहे, लवकर करूनच घेतले होते. मग दिव्यामध्ये काही दिव्यामध्ये तेल घातले, आणि काही दिव्यामध्ये तूप घालून घेतलं आहे. तर आता एक दिवा आरतीला जातो, एक दिवा लक्ष्मी पुढं, असं सगळं तुळशीला वगैरे सगळे असे दिवे सगळे एकत्रच भरून घेतलेले आहे. आणि आज करायचं आहे खिरीचा नैवेद्य करून ठेवलेला आहे. आणि रांगोळी वगैरे बघा किती छान वाटतं की नाही. आणि अचानकच माझी मैत्रीण आली होती, म्हटलं चला आज सवासीन एक आलेली आहे. पूजा करताना कोण कुणाच्या रूपात येतं माहीत पडत नाही, आणि कोण लक्ष्मी म्हणा, देवी म्हणा, कोणतंही देव कोणाच्या रूपात येतं माहीत पडत नाही. म्हणून म्हटलं चला, त्यांनी सुद्धा आलेले आहेत, तर त्यांच्या संग गप्पा मारत माझी पूजा चालू आहे. रांगोळी बघा किती छान काढलेली आहे, छापा काढलेला आहे, पण तरीसुद्धा किती छान वाटतो की नाही. फुलं वगैरे भरपूर असलं की नाही, मला फुलं वगैरे भरपूर असलं की नाही मन प्रसन्न वाटतं. जेवढं फुलं राहतील तेवढं छान वाटतं. मग हे अशी रोज पूजा करायची म्हटलं ना, निवांत करावं लागतं. पण ते मला काय तर त्रास असल्यामुळं मला काजलची मदत घ्यावी लागते, किंवा काजलच्या पप्पाची मदत घ्यावी लागते. फक्त त्यांनी वरचं पूजा वगैरे त्यांनी आवरून घेतले, दोघंजण, दोघापैकी एक जण, तर मी बाकीचं करू शकते. पण मी ते करून परत, आणि बाई माणसाचं बघा कसं असतं, पूजा करायचं म्हटलं की नाही आपल्याला सगळं व्यवस्थित पाहिजे. आता पायानं मजबूर असल्यामुळं, कमरानं मजबूर असल्यामुळं मी तेवढं काही करू शकत नाही. मग त्यांची मला मदत घ्यावी लागते. त्यांनी पूजा वगैरे करून गेले तर मी बाकीचे कामं करून मग मी माझं पाठ वगैरे काय असेल ते देवाचं, मी जे काही रोजची माझी सेवा आहे ती मी करते.
त्यामुळे मला सोपं पडतं. अगर ते सगळंच मी एकटी करत बसलं तर मग झालं, मग आज करायचं आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडायचं. कोणत्या देवानं सांगितलेलं आहे? देव म्हटलेलं नाही आहे की सगळं व्यवस्थित करूनच मग हे करायला, सेवा करायला. तर चला, जशी होती तशी मी देवासाठी थोडं 5 मिनटं वेळ काढते रोजच्या रोज. 2 मिनटं, 5 मिनटं का होईना मी देवासाठी सेवा करते, देवाची सेवा करते. देवांना पहिले दिवे लावून घेतले, मग आता फुलं चढवायला लागले. तर खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवत आहे, अर्पण करत आहे देवांना. आणि त्याच्यावर खिरीच्या नैवेद्यावर कधी पण तुळशीचं 1 पान ठेवो तरच स्वीकार, देवांना पोच होतो नैवेद्य. तर कोणी ठेवतो कोणी नाही ठेवता तर काही माहीत नाही बाई. माझी पूजा मी जशी करते तशी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर तुम्ही कशी करता, तुम्ही अमावस्येच्या दिवशी काय काय करता? तर आज मात्र गरीब लोकांना काही मी केलं नाही, आज उशीर झाला म्हणून मी काय आज काही पोहे किंवा जे आंबट भात करते ते काहीच केलं नाही. फक्त गायला घास तेवढं त्यांनी देऊन आलेले आहेत आणि गायला चपाती तर रोजची जातीच, हेच केलेलं आहे. आणि ब्राह्मणाला दुधाचं पॅकेट तेवढं देऊन आलेलं आहे. त्यांनी मला सगळं आणून दिलं. तर मी घरातली माझी पूजा वगैरे करता एक सवासीन बाई आली म्हणून म्हणजे त्यांना हळदी कुंकू देऊन खिरीचा प्रसाद दिला त्यांना. मग नंतर आम्ही एकमेकीला हळदी कुंकू देऊन त्यांच्या पायासुद्धा पडलेली आहे. कोण कुणाच्या रूपात येतं म्हटलं होतं ना, कोण कुणाच्या रूपात येतं माहीत पडत नाही. देवसुद्धा आपली कधी कधी परीक्षा बघतो. तर आपलं मन कसं राहतं, काय राहतं हे सुद्धा ओळखायला देव कुणाच्या रूपात येतो माहीत पडत नाही. तर चला, तर मग त्यांना एक खेळ होतं, त्याच्यानं त्यांना हळदी कुंकू 1 पान आणि खिरीचा प्रसाद म्हणून त्यांना दिला. मग आम्ही सगळे मिळून आरती केलो. मी करून बाजूला सरकले. मग त्यांना म्हटलं करा तुम्हीसुद्धा आरती. तर त्यांनीच केलं. काजल व्हिडिओ करत होती. तर चला, तर मग माझी पूजा कशी वाटली, मग मी आरती सगळ्याला दिली, पाया पडले. तर चला, माझी पूजा कशी वाटली, तुम्हाला छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. आजच्यापुरतं इतकंच. उद्यापासून आषाढ महिना चालू होत आहे, बुधवारपासून. तर सगळ्याच्या घराने आषाढ महिन्याची कोणी साफसफाई करतं, कोणी आता श्रावण महिना बी येत आहे तर श्रावण महिन्याची सुद्धा तयारी करत आहेत. तर मला सुद्धा साफसफाई करायचं आहे, जरा झाडून झटकून घ्यायचं आहे. आजच्यापुरता एवढंच.